पाऊस मात्र थांबायचा नावाचा सकाळ. हॅपी फ्रेंडशिप डे. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज आहे फ्रेंडशिप डे. तर सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लेट येतोय ब्लॉग पण तरीसुद्धा टाकते, कारण की टाईमच भेटला नाही या धावपळीमध्ये. म्हणजे मुलांना आणणं सोडणं, आता परीक्षा एक्झाम सुरू झाल्या त्यामुळे मग टाईमच भेटत नाही आहे. त्यामुळे मग आता बघा आज रविवार होता तर मग मस्त असे पराठे बनवावं म्हटलं आणि मैत्रिणींना पण द्यावे. त्यासाठी मग जिरे मोहरी टाकून घेतले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता कापून घेतला होता बारीक. त्यानंतर हळद टाकली आणि मस्त असं हलवून घ्यायचं. आणि जो बटाट्या उकडून घेतले होते त्यानंतर मीठ टाकून घेतलं तेलातच, जेणेकरून आपली मिरची ही छान शिजते. आणि मग मस्त असं बटाट्याचा किस म्हणजे बटाटे बॉईल करून छान किसून घेतले ते बारक्या खिसणीने आणि मस्त टाकून घेतले. टाकून घेतल्याच्या नंतर या पराठ्यांची चव खूप छान लागते. आणि जरा बाहेर पावसाचं वातावरण म्हटलं का सगळ्यांना काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. आणि इडली डोसा ते आता पावसाळ्यामध्ये एवढं जास्त खाऊसं नाही वाटत, पण असं चटपटीत गोष्टी आपल्याला खाऊशा वाटतात. मग मैत्री दिनाच्या दिवशीच मी म्हटलं की थोडंसं सकाळी सकाळी आता काय बनवू, तर मला थोडंसं तिखट कमी वाटलं हिरवी मिरचीचं, म्हणून थोडंसं लाल तिखट टाकलं आहे बघा. आणि छान मिक्स करून घ्यायचं ही भाजी. आणि नंतर मग या पराठ्यांना सगळ्यात महत्त्वाची असते म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय अजिबात चव लागत नाही या पराठ्यांच्या भाजीला. त्यामुळे मग भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून कापून घेतली आणि पराठ्यांच्या भाजीमध्ये ही टाकून घेतली. परत एकदा छान फुल गॅसवरती आपल्याला छान घट्ट करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं वाटत असेल तुम्हाला पातळ आहे तर घट्ट करून घ्या, कारण की बटाटा हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा गरम असतो तेव्हा पातळ वाटतो, परंतु नंतर घट्टसरपणा येतो याला. त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये मी हे काढून घेतलं थंड होण्यासाठी. तोपर्यंत पीठ वगैरे मळून ठेवलेलंच होतं मी पीठ मळून. मग आता भाजी थंड झाली का पराठेच बनवायचे, म्हणून मग मस्त असं ते म्हणजे निवायला घातलं, म्हणजे थंड व्हायला घातलं आमच्या इकडं म्हणतात, ती भाषा आली. तर बघा असं छान थंड व्हायला ठेवायचं. आणि मैत्री आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे मित्रमैत्रिणी खूप महत्त्वाच्या असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण की आपण ज्या गोष्टी आपल्या माणसांसमोर बोलू शकत नाही तिथे कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं की आपण काय बोलतोय आणि म्हणजे मनसोक्त बोलू शकतो. त्यालाच तर मैत्री म्हणतात. इथे बघा पाऊस चालू आहे आणि कंटिन्यू मुंबईमध्ये पाऊस चालू आहे. कंटिन्यू म्हणजे आज 10-15 दिवस होत असतील तर असा पाऊस कंटिन्यू चालू आहे. कधी कधी वाटतं हा ठीक आहे, परंतु कधी कधी कंटाळा पण येतो. तर बघा झाडं किती छान झालेत. आणि ह्याला बघा झेंडूची झाडं मी लावली आहेत, ते फुलं टाकले होते तर त्याचे रोपं आलेत. आणि बघा इथे पण मंजुळा टाकल्या होत्या तुळशीच्या, तर बघा छान किती मस्त रोपं आलेत. सगळीकडे हिरवळ छान वाटते, पण कधी कधी कंटाळा येतो कारण की बाहेर जायचा कंटाळा येतो पावसामध्ये. मनी प्लांटचा वेल पण छान झाला आहे बघा पावसाळ्यामध्ये. झाडांची खूप छान वाटतं की हिरवळ मस्त वाटते. तर तुम्हालाही छान आवडतात की नाही झाडं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा पाऊस इथे मस्त चालू आहे, तर त्यातच आता बघा पराठे बनवायला घेतले आणि मस्त असे पराठे बनवायला घेतले. तर खूप छान झाले होते पराठे. आणि बघा इथं दोन्ही साईडने मस्त असं भाजून घ्यायचं. आणि पराठा लाटताना नेहमी कागदावर किंवा कपड्यावर लाटा. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पोळपाटावर लाटू शकता, परंतु मला थोडंसं प्रॉब्लेम येतो, चिटकतो, त्यामुळे मग मी आपल्या कागदावरती प्लेन कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती छान असा लाटून घ्यायचा. बघा किती छान पराठा होतो. तर तुम्हाला याची रेसिपी म्हणजे लाटायची एक पद्धत पाहिजे असेल तर मी नक्कीच येईल. तर इथे बघा दही टाकायला गेली आणि कॅमेरा एका हातात असल्यामुळे उडालं. तर शिवायने मस्त असं नाश्ता केला. इथं देवपूजा झाली. आज होती संकष्टी, त्यामुळे सगळे कामं वगैरे आवरले. आणि आता संध्याकाळी पण बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर आता वाजलेत निदान 5.
पाऊस मात्र थांबायचा नाव आता सकाळपासून पडतोय. तर सकाळपासून पाऊस पूर्ण चालू आहे आणि खूप पाऊस पडतोय, दिवसभर पाऊस चालू आहे. तर आता बघा संध्याकाळचे वाजले 6 वाजतात. तर आता कुकर लावून झाले, डाळीला फोडणी देते. मस्त असं फ्रेश वातावरण वाटते, छान वाटते. सकाळी सकाळी सगळा पसारा बिसारा आवरून घेतलाय. आता डाळीला फोडणी देते. डाळीला फोडणी दिल्याच्या नंतर हाय कर पिऊ. पिऊने बघा हातात फ्रेंडशिप बँड किती बांधले. अजून बांधले नाही, झाले एवढेच आहेत का? शाळेत नाही बांधले अजून? नाही अजून तो कोणीच नाही बांधले. मग कोणी बांधले? फक्त त्या छोट्या पोरांनी बांधले. छोट्या पोरांनी बांधले. आता बघा इथं मी तुम्हाला दाखवते माझ्या पण हातामध्ये. हे सगळे लहान लेकरांनी बांधलेत. त्यांचं काय असतं की मुलांचं, लहान मुलांचं, तर मला फ्रेंडशिप बँड पाहिजे फक्त. त्यांना काय नाही, फक्त फ्रेंडशिप बँडशी घेणं देणं असतं. त्यांना एवढं अजून कळत नाही, पण सगळ्यांना बांधतात. तर मला पण एवढे बांधलेत बघा. अजून फ्रेंडशिप डे साजरा करायचा आहे, तर आता म्हणून तर लवकर जेवण बनवते. तर फ्रेंडशिप डे साजरा करायचा तर बघू. तर आयब्रो वगैरे सगळे वाढलेले आहेत, तर आता ते इग्नोर करा. आता बघू. छान अशी तयारी केली आणि बघा आता माझा लुक तर कसा वाटतोय नक्की सांगा. आणि मैत्री दिनाच्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. आणि आम्ही फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी आलो होतो मैत्रिणीच्या घरी. पाल पडली म्हणून आंघोळ केली अलकाला.
आपण फ्रेंडशिप डे म्हणवत नसलो, परंतु एक असा मौका असतो की जो आपल्या मैत्रिणींसोबत घालावा आणि आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये थोडेसे क्षण स्वतःसाठी काढणं आणि आपल्या मैत्रिणींसोबत आपण कोणत्या तरी गोष्टी मौज मस्ती करणं, म्हणजे आपल्या आयुष्यामधलं बालिशपण कधी गेलं नाही पाहिजे. कारण की आपण जे बालिशपण आहे ते जर राहिलं चिरतर तर माणसाच्या आयुष्यामध्ये गोडी आणि म्हणजे एखाद्या गोष्टीचा उत्साह बनून राहतो. आणि हे बघा जे ट्रेंड निघाला आहे त्यामुळे मग आम्ही पण डिसाईड केलं की थोडंसं काहीतरी वेगळं करूया, म्हणजे जे आता चालतंय तर तेवढीच एखादी गोष्ट आपल्याकडून सगळ्यांसाठी. म्हणून मग सगळ्यांनी आपापल्या छोट्या छोट्या वस्तू आणल्या होत्या आणि सगळ्यांसाठी एक एक वस्तू आणल्या होत्या, तर ते आम्ही डिस्ट्रीब्यूट म्हणजे एक मजा म्हणून खेळत होतो. तर तुम्हालाही असं आवडलं की नाही ते नक्की सांगा आणि तुम्हीही अशा प्रकारच्या गोष्टी साजऱ्या करता की नाही, आणि काय काय हरकत काय आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या मैत्रिणींसोबत साजरी करावी आणि आपल्याला तेवढ्या गोष्टीतून आनंद मिळतोय तर ठीक आहे ना. तर बघा इथे माझ्या मैत्रिणीने एका मैत्रिणीने तर खूप गोष्टी आणल्या होत्या आमच्यासाठी आणि माणसाला देण्याची हौस असते, त्यामुळे मग आपल्या मैत्रिणीकडे आपली एखादी गोष्ट आहे याचंच मोठं गोष्ट म्हणजे असं आपल्याला आनंद वाटला पाहिजे की नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे मग इथे बघा केवढी मज्जा केली आम्ही आणि खूप छान मस्त माझ्या मैत्रिणीने केक बनवला होता. तर एवढा सुंदर केक बनवला होता की खूप छान, आणि त्या आमची नावं वगैरे टाकून आता ट्रेंड जे चालतंय ते आपण करून बघावं. आपलं वय जास्त झालं किंवा आपलं काय झालं म्हणून आपण कुठे एक चांगल्या ह्याच्यामध्ये म्हणजे जॉब करतो वगैरे, ही गोष्ट महत्त्वाची नसते, परंतु आपण जे करतोय ना ते मनातून करा आणि आपल्या मनाला आनंद मिळवण्यासाठी एखादा दिवस तर पाहिजेच की नाही. तर याच्यासाठी एक कमेंट करा की तुम्ही सेलिब्रेशन केलं की नाही. तर आणि तुम्हाला आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं. तर सगळं सेलिब्रेशन संपलं, आता आम्ही निघालो घरी. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.